बया ऊन कसलं लागायला लागले. सासूबाईनी जा प्लॉटिंगवर आणि जा प्लॉटिंगवर निसता टणूक आणलाय सकाळ धरणं निसता. बोर मारली, डस्ट एवढी मोठी आहे. आता ही डस्ट एका साईडला वाढावी लागल आणि नवऱ्याने जागा घेतली, सगळीकडे गवतच आहे नुसतं. नशिबाने पाणी चांगलं लागलं बाई. आता काय खरं होतं, बांधकाम रखडलंच असतं. आता पहिला आज काय करते, ही सगळी गवत काढून घेते, जाळून टाकते आणि मग उद्याच्याला ही डस्ट सगळी वडते. चल बाय, अजून यायच्या बीच्या मागणं आल्या बिल्या तर अचानकमध्ये म्हणते ना आलून घेऊन काय नसते उभाच राहिली का. काम करते पटापटा, झाडाखाली पिशवी. अरे देवा, ही पका गवत. काय बया ही निघाना सुद्धा असलं काय हाताने निघत असतं बाई. आणि म्हण की जा होतंय, आम्ही केली ती पहिली कामं. तुम्हाला काय आजकालच्या पोरींना कामच नग वाटतेच. मग यावं मग इथं करू लागावं, मग कळतं की कसं त्रास होत होती. उपटाना सुद्धा ही गवतं हाताची आग उठायला लागली माझ्या नुसती. एवढंच काढलंय तर अयो बया. रुको जरा सबर करो. बाई काय सुद्धा काय सुनबाईनं काय काम केलं नाही, काय सुद्धा दिसत नाही. आल्या बघा लगी. आता ह्या आल्या त्या आता डोकं लय खाणार. एवढंच केलं का काम, तेवढंच केलं का. पण त्यांना बोलाय काय जातंय, इथं माझा जीव चालला काम करू करू. होय ग, एवढंच काढलं वय, अजून काय काढलं नाही का. सकाळी आली कवा. अहो सासूबाई सकाळी आले, पण ही उपटत नाही. माझ्या हाताची नुसती आग उठायला लागली. आणि मी पुण्याची, मला कधी बाप जन्मी असलं माझं काम केलंय. एखादा गडी लावायला आला नाही माहिती तुम्हाला आणि म्हणे की एवढंच काम झालं का. अच्छा अगं सुनबाई, सगळे काम आहे काय गड्या करूनच करून घ्यायची काय. तू खा आणि झोप घरी. माझ्या लेकाला तेवढा पगार आहे का. अहो सासूबाई कशाला मोठ्या मोठ्या ताप हाणायच्या. अहो मग हा की माझ्या लेकाला 50,000 पगार आहे, एवढंच आहे तेवढंच आहे म्हणून ना करायचंच नसतं लग्न. मग तसंच ठेवायचं असतो गावाला वळू सोडल्यागत. माझ्या लेकाला वळू म्हणते काय. तोंड चालू नको, हात चालव पहिला. आल्या आल्या लेकाला सांगेन हादरी यायला. अशी बोलती तशी बोलती सांगेन. आपल्याला येतच काय हो तेवढं. नुसतं लग्न झाल्यापासून नवरा बायको मध्ये भांडणं लावायची, एकाचं दोन करून लेकाला सांगायचं आणि परत असं बसायचं बघत. मी भांडणं लावते. तू लय गेली साजूक तुपाची. आता ही थोबाडा समोर बसल्यात वट 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 करत्याने. आपण तिथनं उठून गेले तिकडं काढत बसलेलं परवडून. बाई हिच्याकडं नाही ना लक्ष दिलं तर हे हळूहळूच करायची. थांब जरा. अब देख तू अब तू गया बेटा. तिथं बसल्या त्या अजून थोबाडा समोर येऊन बसल्या त्या. ह्यांना काम धंदाच नाही दुसरा. अगं पटापटा उरकते. उरकते लय वाटते तर उठून करावं ना. अगं माझं आता म्हाताऱ्याचं वय आहे की. म्हाताऱ्या माणसाने काय करा येत नाही तर तोंड बंद ठेवून गप बसावं ना. कशाला वाचा 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 करावं. ह्यांच्या घरात पटापटा कर. करते वाच वाच करू नका, शांत बसा जरा.
ह्यांच्या घरात मी आले म्हणून एवढी प्रगती झाली. बोरला किती मोठं पाणी लागलं, 3 गुंठ जागा घेतली. नाहीतर मी नसते आले तर पडले असं त्या पत्र्याच्या घरातच राहत. अच्छा. ना आयुष्य गेलं असं त्या पत्र्याच्या घरातच. काय म्हणते ग, काय म्हणते? तिकडे काय खुसपुस काय करायला लागली? काय नाही बोलत तुम्हाला, माझ्या पायगुणाचं बोलते. अच्छा अब देख तू. लय पाय गुणाचं लय भूषण मारू. सांगायला लागला मला. मी आले म्हणूनच तुमच्या घरात एवढी प्रगती झाली. एवढं 3 गुंठ जागा घेतली. आता 2 BHKचा प्लॅन काढलाय. 2 BHK बांधकाम करायचंय. बोरला 2 इंची पाणी लागलं. मी लक्ष्मी आहे, लक्ष्मीसोबत कसं वागायचं कळतं का तुम्हाला? हा, नाही तर राहिला असं पत्र्याच्या घरात खिपतत पडला असता. अच्छा काय लक्ष्मी लक्ष्मी करते का? माझं पोरग म्हणलं होय लग्न करतो. तेव्हा तर तू आमच्या घरी आली. लागली भूषण मारायला लक्ष्मी तो. चला बाई पाणी पिऊन येते. अजून बोरची पूजा बी झाली नाही. जाते बाई पाणी प्यायला. रुको जरा, सबर करो. बया तहान तर लय लागली आणि बोरची पूजा बी नाही झाली. सासूबाईला सांगते, सासूबाई येताना मला बी एक तांब्या भरून घेऊन या, मला बी तहान लय लागली हो. बर बर, जमलं तर आणते, लक्षात राहिलं तर आणते. बया काय कर म्हणा बी, तिच्या जाऊन थोडं बोलतोच. झालं काय काम? काम झालं की ही सासून लावलंय की काम. आता ही पाडव्याला पाया खांदायचा आहे. हा, मग काही म्हणलं उपसा करावा बोरचा. कुठे गेली सासूबाई? तिकडे गेले त्या पाणी प्यायला. हा का? ह्याची पूजा घातली नाही ना अजून, हा, म्हणून ती तिकडून म्हणलं मला बी तांब्या भरून आण. आता आणते ते का नाही का काय माहिती, का तिथंच पिऊन येते त्या पाणी. होय ग, तुला माहिती का ती आपल्या शेजारनी पळून गेली. कोणती ग? ती शेजारीच राहते बघ, ती गेली ती की. श्वेता? हा, ती गेली की पळून. ती कधी? 2-3 दिवस झालं की. तुला नाही माहित का? नाही बाबा, ही माझ्या माग सासूने काम लावले. मला सकाळी 10 वाजता इकडे आली की संध्याकाळी जाते घरी मी. हा का? सगळ्यांना माहिती आहे, तुलाच नाही माहिती का? मग ही काम असल्यावर कसं माहित होईल ग? आणि त्यातनं हो की आता गवत काढू काढू हाताचं पक्क माझं तुकडं पडायला लागलं. एखादा गडी लावा म्हणलं कामाला तर म्हणतात जहागीरदार लागून गेली, तुला काय झोपायला ठेवायचं असं म्हणतात. माहिती आहे ना, नाड्यात लय कुरट पडली बघ माझ्या. पाणी आणत्या जागा नाही काय माहिती, लय इसर बोळ्या आहे त्या. आणत असेल ग. काय माहिती बया, तुला तर 2 लेकरं आहेत अगं सोन्यासारखी, हा. आणि तरी बी गेली पळून. गेली लईच. लाजच नाही ग तिला. हा, आली मैत्रीण. ही लगी गप्पा मारती. अहो आताच आली ती, 5 मिनिटं नाही झालं. अहो आता चालले व, लय नाही वेळ झाला येऊन. हा, मी तिथून बघितलं की तू आता आली का मग आली. मगाशी आली, आता काय आली म्हणती. नुसतं माझ्या सुनाचं काम गोटाला करा आली का? अहो सासूबाई आत्ताच मोटर चालू केली आणि मला इकडे पाईप सोडा, तेवढ्यात ती आली. लई वेळ नाही झाला येऊन. लागला ताना ताना करायला गेली. तू बी बस गप्पा मारत. दोघी जण नुसते गप्पा मारल्याशिवाय काय धंदाच नाही. बया ह्यांना हो का असं ह्यांना बोलणंच चुकीचं आहे उईचं सुद्धा. बया जाते बाई मी. इथं उभं राहिलं तर तुझी सासू माझ्याशी पण भांडल. तुझी सासू तर लय भानकुदली आहे बाई. बस जा जा, आमचा बंगला उस्तर येऊच नको, नाहीतर माझ्या सून कामच नाही करायची. हा, असंच करून माझी एक एक मैत्रिणी तोडा. तू बी बोलायचं नाही तिच्या सोबत. बोलणंच चुकीचं आहे ह्या बाई सोबत. काय म्हणले? गबस गपचूप पाणी मार.